नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा इंटरेस्टिंग असा मस्त असा एपिसोड. कारण आज बाप्पा स्पेशल मखरची सुरुवात झालेली आहे बरं का. तर इथे आजच्या भागामध्ये ना कालचाच भाग जो काही राहिलेला असतो, घड्याळ अलार्म क्लॉक बंद करायचा, तर त्याच्याविषयी चर्चा होते. जानकी इथे ऐश्वर्याला म्हणते की मी बघितले तू अलार्म क्लॉक बंद करून गेलेलीस ते, आणि तू दिसली होतीस मला, माझी झोप ना सावध असते बरं का. आता ही ऐश्वर्या जेव्हा तिथे जाऊन लपते ना त्यावेळेला तिचे पाय दिसतात पडद्याच्या आडून, तेव्हा जानकीला कळतं की ऐश्वर्या आलेली आहे आणि बहुतेक ती अलार्म क्लॉक बंद करायला आलेली आहे असं तिला ते कळतं. आणि त्यामुळे ती जागीच असते. अलार्म क्लॉक बंद करून ऐश्वर्या जाते आणि मग नंतर जानकी परत अलार्म क्लॉक चालू करते आणि इथे उठून सकाळी उठून जो काही मॉर्निंग वॉकला घेऊन जायचं असतं ते घेऊन जाते. त्यामुळे इथं जानकी सांगत असते, कसं आहे ना, मांजराला वाटतं की आपल्याला दूध पिताना आपल्याला कोणी बघत नाही आहे, पण खरं तसं नसतं, अख्खं जग त्याला बघत असतं, पण हे त्या मांजराला माहीतच नसतं. तसं झालं आहे बरं का. माझी झोप ना सावध असते बरं का, असं म्हणून ती इथे सांगते. आणि ऐश्वर्या इथे काहीच रिॲक्ट करत नाही, त्याच्यावरती नुसती तिच्याकडे बघत राहिले. त्यामुळं ते मांजराचं उदाहरण तिला चपकल लागू पडलेलं आहे आणि ती अशी सांगते, उदाहरण देते. आणि कसं आहे ना, आता सगळी जबाबदारी नुसती घ्यायची नसते तर ती पेलायची सुद्धा असते असं म्हणते आणि जानकीकडे निघून जात असते. आणि जानकी निघून जात असताना ऐश्वर्याच्या मनात काय विचार येत असतो माहिती आहे तुम्हाला. तर ऐश्वर्या म्हणते, कसं आता ना गणपतीचा मान अजिबात मिळू देणार नाही आहे मी तुला, असं म्हणते. आणि तेवढ्यात जानकी तिच्या कानात येऊन म्हणते, असा विचारसुद्धा करायचा नाही. आणि ऐश्वर्या इथे 2 मिनटं शॉक होऊनच उभी राहिले की हिला कसं कळलं आपल्या मनातलं. तर इकडे ऋषिकेशनं जानकीला इथे बोलवून घेतले. ऋषिकेश इथे अस्वस्थपणे रूममध्ये फेऱ्या मारतोय. जानकी आल्यानंतर ऋषिकेश म्हणतोय, खरं तू आणि ऐश्वर्याने चॅलेंज घेतले खरं, पण आता अगं सणावाराचे दिवस आहेत, गणपतीचे दिवस आहेत आणि तुम्ही कसं हे करणार आहात, तू तर किती बिझी असशील, लक्ष कसं ठेवणार आहेस ऐश्वर्यावर. तर जानकी म्हणते, त्याची काळजी करू नका, मल्टीटास्किंगची तुम्हाला माझी म्हणजे क्वालिटी जी काही आहे ती माहिती आहे ना, तर ती त्या क्वालिटीचा वापर करून मी ऐश्वर्यावर लक्ष ठेवेन आणि तिचं चॅलेंज जे काही आहे ते हाणून पाडण्याचा प्रयत्नही करेन. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि मी माझी चॅलेंज करत असताना मी जबाबदारीत आणि कर्तव्यात कुठेही मागे पडणार नाही. तेवढ्या तिथे ओवी येते आणि बाबा आज आपण मखर करायचं आहे ना, तर कुठलं मखर करायचं, देऊळ करायचं की आणि काही करायचं, असं म्हणून दोघांची इथे चर्चा चालू आहे. म्हणजे देऊळ करायचं का जंगल थीम करायची अशी दोघांची चर्चा चालू आहे. तेवढ्या तिथे जानकी म्हणते, दोन्हीही करायचं नाही आहे, म्हणजे घर करायचं आहे आपण. मग गणपती बाप्पा कुठे बसतात, घरात बसतात ना. तर ही दोघं इथे तिला हसतात, ही असं का विचारते, गणपती तर घरातच बसतात ना. मग नंतर जानकी म्हणते, यावेळी आपण आपल्या बंगल्याचा मखर करायचं आहे. आणि मग लगेच हो छान छान म्हणून दोघं जण इथे एकमेकांना क्रेडिट देतात. तेवढ्यात जानकी म्हणते, हे काय आयडिया आहे माझी, मग ॲप्रिशिएट पण तुम्ही मला केलं पाहिजे ना, असं म्हणून दोघे जण तिला टाळी देतात आणि ते छान दाखवलं आहे. तर इकडे ऐश्वर्या विचार करत बसते. तोपर्यंत आजी येते पाठीमागून आणि म्हणते, ऐश्वर्या काय हे तुम्ही कुठे गेला होतात, त्या पुतण्या भाच्यांकडे कुठे जाऊन बसला होतात, मला इथे तुमची गरज असते ना तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर नसता, मी एकटी पडले ना, असं ती इथे आजीला सांगत असते. आणि ऐश्वर्या म्हणते, काय त्या पुतण्या भाच्यांचं कौतुक करून आलात ना तुम्ही. तर आजी म्हणते, अगो तसं नाही, मी तिथे कौतुक करायला जात नाही काही, तर कौतुक करून घ्यायला जाते. म्हणजे कसं ना, त्यांना वाटतं की आजी 2 दिवस म्हातारी आपल्याकडे राहायला आली आहे, मग तिच्यासाठी चांगलं चांगलं खायला करा, गोड गोड करा, असं सगळं करतात. आणि मग मी इथे पथ्य पाणी करायला इथे येते. कशी आजी दाखवले बघा, जसं काही इथे हिला हिचं कौतुकच करत नाही, उलट किती प्रेमाने सांभाळतात. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना, हे बरोबर आहे का आजीचं वागणं. मग नंतर आजी म्हणते, अगं तिथे जाऊन मी छान गोडधोड खाते आणि इकडे पत्तेपाणी करायला येते, आणि हा घे पेढ्यांचा बॉक्स तुझ्याकडे ठेव इथे आणि तू ना मला हळूहळू एक एक देत जा काय, असं सांगते. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते, राहू देतो तुमच्याकडेच ठेवा पार्सल, मला नको. पण इथे ना माझ्या नाकीनं आले, ती जानकी ना काही म्हणजे ऐकतच नाही असं म्हणते. आणि मग माझं प्लॅनिंग म्हणजे डळमळीत होतंय. तर आजी म्हणते, अगं त्या जानकीला घराबाहेर काढणं इतका हात खायचा घास नाही आहे, मी इतकी वर्ष राहून हे करू शकलेले नाही आहे. आणि आता गणपती येत आहेत, तर ऐश्वर्या म्हणते ते गणपती येत आहेत बरोबर आहे, मग गणपतीचा तिला मानच मिळू देणार नाही आहे. माझी म्हणते, असं नुसतं म्हणून चालत नाही, त्याच्यासाठी कामं करावी लागतात, छोटी मोठी कामं करावी लागतात, राबावं लागतं. ऐश्वर्या म्हणते, त्याची तयारी आहे ना माझी. तर इकडे मग आजी सांगते की आज मखर करणार आहेत, मग करायचं कशाला, ऑनलाईन विकत म्हणजे ऑनलाईन ऑर्डर दिली की मिळतं आहे असं ती म्हणते आजीला. पण आजी म्हणते, प्रथा आहे ती आपली,
वर्षानुवर्ष चालत आलेली आणि इकडे तोपर्यंत सगळी खाली मखराची तयारी करतायत. सगळे पसारा म्हणजे पसारा म्हणण्यापेक्षा सगळे इथे आणून ठेवले, पताका आणून ठेवला आहेत, झाडं आणून ठेवली आहेत, कार्डबोर्ड कलर सगळं इथे आणून ठेवलंय. आणि नानासाहेब विचारतायत इथे काय चाललंय तुमचं, कसलं मखर करतायत, पण कोणी त्यांना सांगत नाहीये कारण सरप्राईज आहे. पण नानासाहेब आहेत ते शेवटी ते म्हणतात तुम्ही घर करताय ना. मग लगेच ओवी म्हणते आजोबांना सगळं कळलं असं ओवी इथे म्हणते. मग नानासाहेब म्हणतात मी कोण आहे, आजोबा आहे. मग तेवढ्यात तिकडे सुमित्राई पण म्हणतात ओवी तुझे आजोबा ना खूप हुशार आहेत बरं का. तर असं चेष्टामस्करीचं वातावरण चालू आहे सगळ्यांचं. ओवी पण इथे आजोबा हुशार आहेत म्हटल्यावर हसते आणि त्याच्या आधी म्हणते आई त्यांना कळलं ना गं सगळं असं म्हणून तोंड हे करून सांगते. आजीने आजोबांचं कौतुक केल्यावर आजोबा पण खुश झालेत बरं का. आणि नानासाहेब सुद्धा तिला असं छान मी कसं चिडवतात आणि तुम्हाला मदत लागली तर मला सांगा बरं का असं सांगतात. पण यावर तुम्ही छत कशाचं लावणार आहे असं सगळे विचार करत असतात, चर्चा करत असतात. तोपर्यंत इकडे आपली शरू आली आहे आणि हे छत याचं करणार आहे असं म्हणून सांगते. आणि सगळं ऑर्गॅनिक आहे म्हणजे ती गवत वगैरे सगळं इथे घेऊन आली आहे आणि छान मस्तपैकी आता इथे सगळं असा पसारा मांडून बसलेत. ओवी लगेच आत्तू म्हणून खुश होते. खरंच आत्याभाचीचं प्रेम हे वेगळंच असतं नाही का. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या घरात पण असं आत्याभाचीचं प्रेम बघायला मिळतं का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे ऐश्वर्या आली आहे बरं का आता खाली. आणि काय हे सगळा पसारा मांडून ठेवला असं म्हणून ती एकदम ओरडते, काय कचरा करून ठेवलाय. आणि प्रत्येक जण तिच्याकडे कसा बघतोय, ओवी बघतीये, सारंग बघतोय, सगळेजण इथे बघतायत. आणि तेवढ्यात आई म्हणतायत तिकडनं सुमित्राई अगं ऐश्वर्या कचरा नाही आहे, गणपतीचं मखर चालू आहे. मग लगेच ऐश्वर्या म्हणते ऑर्डर देऊया ना आपण, ऑर्डर दिलं की सगळं छान मखर घरात येतं सुंदर असं. मग लगेच जानकी पण म्हणते अगं ते येतंच, त्याने ज्याला कुणाला वेळ नाही त्यानं ते मखर आणावं, पण ज्या कुणाला वेळ आहे त्याला असं घरात मखर बनवावं. आणि नानासाहेबसुद्धा या गोष्टीला दुजोरा देतात, म्हणजे एकमेकांचं हसत खेळत मजा करत मखर बनवता येते. ज्यांना कुणाला वेळ नाही, करता येत नाही, त्यांनी आणलं बाहेरनं तर काही हरकत नाही असं म्हणून इथे सांगतात. आणि सुमित्राई सुद्धा या जानकीच्या म्हणण्याला दुजोरा देतात. ऐश्वर्या 2 मिनिटं त्यांच्याकडे बघते सगळ्यांकडे आणि इकडे निघून जाते रूममध्ये. तर बाकीची सगळी मस्त मजा करतायत, मखर तयार करताना जोक करतायत, एकमेकांशी हसतायत, हे दे ते दे कात्री दे असं सगळ्यांचं चालू आहे. आणि मग ऐश्वर्याकडे निघून गेली असू शर्वरी ते सगळ्यांना मदत करते. आणि मग अशा रीतीने हळूहळू ते असं गवत वर्ण लावून आणि असं मखर तयार झालं आहे छान असं. तुमच्याकडे पण तुम्ही असं मखर घरात करता की बाहेरून आणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमची गणपतीची तयारी चालू झाली आहे का ते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर इकडे बघा ऐश्वर्या फोन लावते. आता कुणाला फोन लावते ती, तर ती तिच्या डॅडाला फोन लावते. पण डॅडाचा फोन आहे इथे, चहा आणि फोन इथं आहे आणि डॅडा तिकडे निघून गेलाय. फोन वाजतोय खरं डॅडा काही फोन उचलत नाहीये. आता ऐश्वर्या डॅडावर पण चिडले, हा डॅडा ना मला पाहिजे तेव्हा फोन उचलतच नाही, कुठे गेलाय हा, किती फोन करायचे याला असं म्हणून ती विचार करते. मखर करतायत ना, बघ आता यांचं मखर कसं मी डिस्ट्रॉय करते ते बघूया कसं छान करतायत मखर ते असं म्हणून इथे हे करत असते. आणि तेवढ्यात ऐश्वर्याचे डॅडी तिथे आलेत आणि ऐश्वर्याचे बापरे ऐशूचे एवढे मिस कॉल असं म्हणतायत आणि ऐश्वर्याला फोन लावतायत. आणि ऐश्वर्या फोन लावून त्यांना काय सांगते की डॅडा एक मखर पाहिजे हा मला संध्याकाळी. तर मखराचं मध्येच काय तुझं, तर ऐश्वर्या सगळं झालेला प्रकार सांगते की घरात सगळेजण कसे बसलेत, मखर सगळे कसे करतायत आणि तिला भीती काय आहे, ती या चॅलेंजमध्ये हरेल. आईंच्या मनात जानकीनं परत जागा निर्माण केली तर आणि विश्वास संपादन केला तर, त्यामुळे तिला ते होऊ द्यायचं नाही आहे म्हणून ती इथं प्लॅनिंग करते. मग लगेच इथे सयाजीराव पण म्हणतात म्हणजे डॅडी पण म्हणतात अगं तू मखर डिस्ट्रॉय करणार आहेस खरं, पण जानकीनं रडून रडून सुमित्राईंच्या मनात घर केलं तर, परत जागा मिळवली तर, असं त्यांचं बोलणं चालू आहे. तर इकडे असा बंगला तयार झालेला आहे छानपैकी. आणि इथे सगळे म्हणतात की वा छान झाला आहे. तर इथे सारं म्हणतो काहीतरी कमी आहे. ओवी काय कमी आहे बरं ह्याच्यात. मग ओवी रूममध्ये पळत जाते आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद बंगला असं लिहिलेलं ते घेऊन येते. आणि मग सारंग ते स्टॅपल करतो आणि मग खऱ्या अर्थानं त्यांचा इथे बंगला पूर्ण झालेला असतो, कारण बंगल्याचं नाव पण आशीर्वाद आहे बरं का. तर असं सगळे ओवीचं कौतुक करतात, वा छान सारंग तू हे चांगलं केलंस. आजी पण इथे खुश आहे बरं का. आणि असं खूप छान मस्त वाटतंय ते मखर केलेलं जे काही आहे ते छान वाटतंय. समोर असं लॉन आणि सगळं छान छान वाटतं इथे. आणि इकडे सयाजीरावांचं आणि ऐश्वर्याचं बोलणं चालूच आहे की कसं करायचं काय करायचं. सयाजीरावला ती सांगते तुम्ही मखर तेवढे घेऊन या. आणि सयाजीराव इथे म्हणतात बापाचं नाव वर काढणार बरं का ही पोरगी. खरं तर हे चुकीचं आहे ना, हे चुकीच्या गोष्टीत त्यांनी पाठिंबा द्यायला नको, पण असो. तर इथे मखराचा फोटो काढून झाला आहे. शर्वरी लगेच म्हणते की मी याचा फोटो काढते. मग लगेच सारंग तिची चेष्टा करतो आणि म्हणतो आता स्टेटसला लावायला की मी केला मखर म्हणून. मग लगेच शर्वरी त्याला मारते आणि म्हणते अगं
अरे सौमित्र दादाला पाठवायला. मग लगेच ऋषिकेश म्हणतो अगं फोनच कर ना त्याच्यापेक्षा. मग ती फोन लावते आणि मग ऋषिकेश म्हणतो स्पीकरला लाव. मग लगेच इथे बोला खारुताई असं म्हटल्यानंतर खारुती नाही आम्ही सगळेच आहोत असं म्हणून सारंग इथे सांगतो. आणि आजीच्या चेहऱ्यावर लगेच इथं म्हणजे दुःख झाले कारण सौमित्र नाही आहे ना, तिचा लाडका नातू पण नाही आहे इथे. मग लगेच ऋषिकेशकडे फोन देते आणि ऋषिकेश बोलतो की गणपतीला तू आणि अवंतिकानी यायचं आहे. तरी ते नानासाहेब सुद्धा सांगतात की गणपतीत तुम्ही दोघांनी या इथे गणपतीला. आणि लगेच इथे त्यांची चेष्टा मस्करी चालू होते कारण फोन लगेच ठेवून देतो सौमित्र आणि मला बोलायचं होतं मग त्याला बोलायचं नव्हतं असं म्हणून परत चेष्टा मस्करी चालू होते. इथे जानकी म्हणते की आई हे असं आपलं एकत्र कुटुंब बघून हसते खेळते कुटुंब बघून किती छान वाटतं ना. मग लगेच आई पण लगेच जानकीला सांगत असतात ही ओवीची आई, नानासाहेबांची बायको, ऋषिकेश म्हणजे सारंग जो काही आहे तो जानकीचा दीर, ही नणंद आणि अशी सगळी नाती येतात. एकत्र कुटुंबामुळे असे एकमेकांना ओळख मिळते, एकमेकांच्या नावाने ओळखलं जातं. मग लगेच जानकी ते म्हणते की हा अशा एकत्र कुटुंबाला कुणाची नजर लागायला नको. हा जो काही प्रेम आहे मायेचा ओलावा आहे तो कायम आमच्या टिकून राहू दे एवढीच प्रार्थना, बाकी काहीही नको असं ती इथे प्रार्थना करते. आणि आता इथे रात्र झालेली आहे, सगळे मखर करून दमलेत. ओवीचा अभ्यास चालू आहे. इथे ओवी म्हणते की आई आज मखर करताना खूप मजा आली आहे पण मला ना इथे एक डाऊट आहे. आता काय डाऊट विचारते बरं बघूया. ती आधी ती सांगते की होमवर्क करून घे, गणपतीची सुट्टी आहे तर सगळे एन्जॉय करू नको, होमवर्क पण कंप्लीट करायचं असं सांगते. असं आपण सुद्धा आपल्या लहान मुलांना सांगतो ना. तर इथे डाऊट आहे म्हटल्यावर ऋषिकेश म्हणतो की विचार तुझ्या आईला सगळं कळतं. तर जानकी म्हणते काय हो ऋषिकेश तुम्ही, तर काय तुझा डाऊट आहे असं इथे ऋषिकेश विचारतोय. तर लगेच इथे ओवी म्हणते आई मखर करायला आपण सगळेजण इथे होतो म्हणजे खाली होतो, तू होतो, शर्वत त्या पण आली होती, इव्हन लांबणं पण ऐश्वर्या आंटीच नव्हती ती काही. मग लगेच जानकी इथे बाजू सावरते आणि म्हणते अगं तिला बरं वाटत नसेल तर. नाही ती लोळत पडली होती आतमध्ये. तर इथे तिचं असं बोलणं ऐकून मला सुद्धा क्षणभर हसायला आलो. पण इथे जानकी समजावून सांगते की असं म्हणायचं नाही, तिला बरं वाटत असेल किंवा बरं वाटत नसेल तिला त्यामुळे ती झोपली असेल, तुला माहिती आहे का काय झालंय ते, त्यामुळं असं आपण डायरेक्ट बोलायचं नाही. आणि तुला माहिती आहे का आजीनं हरताळका आणल्यात, उद्या हरताळकाची पूजा आहे असं म्हटल्यानंतर ओवी त्या हरताळका बघायला इथे निघून जाते. आणि ऐश्वर्या इथे बसलेली आहे अशी गप्प एके ठिकाणी. तिकडनं आलाय सारंग आणि सारंग विचारतोय काय आहे ऐश्वर्या तुम्ही दिवसभर खालीच नाही आलात, आम्ही किती मजा केली, मखर केली आहे छानपैकी. मग लगेच ऐश्वर्या म्हणते मी इथे रुसली आहे तुमच्यावर. आता सारंगला कळत नाही आहे की नेमकं झालं आहे काय आणि तिथे का रुसून बसली. मग लगेच येते ऐश्वर्या सांगते ऋषिकेश भाऊजी जानकी वहिनींना प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात पण तुम्ही मला सपोर्ट का नाही केला खाली. मी जेव्हा म्हटलं की ऑनलाईन मखर ऑर्डर करूया बाहेर ना आणूया तेव्हा तुम्ही मला सपोर्ट केला नाही. नवऱ्याने बायकोला सपोर्ट करायचा असतो. मग लगेच इथे सारंग पण म्हणतो आहो त्याचं होय ते तर काय आपण घरात करतो ना दरवर्षी आणि प्रत्येकाला म्हणजे ज्याला वेळ नाही त्यांना आणावं. तर आपल्याला वेळ आहे आणि आवडतंय पण त्यामुळं मला तुमचं म्हणणं पटलं नाही म्हणून मी सपोर्ट केला नाही. सपोर्ट करायला नवऱ्याला बायकोचं म्हणणं पटलं तर पाहिजे ना. आत्ता सारंग जरा शहाण्यासारखा बोललाय पण नंतर तो लगेच तिला म्हणतो तुम्ही एक काम करा, तुम्ही उद्या लाईटिंग करायला मला मदत करा. कारण ऐश्वर्या म्हणते आता क्रेडिट तर तुम्ही सगळ्यांनी घेतलंय ना. तर लगेच सारंग म्हणतो तुम्ही इथे उद्या मला लाईटिंग करायला मदत करा नाही तर किचनमधली कामं करा. मग लगेच इथे ऐश्वर्या म्हणते मी काय लहान आहे, ओवीसारखी मला समजवताय काय, दुसऱ्या गोष्टीतनं तुला क्रेडिट देतो असं म्हणून. मग लगेच तरी पण मी तुमच्यावर इथे रुसली असं म्हणते आणि ती निघून जाते. आणि आता काय करायचं हा प्रश्न सारंगला पडलाय. पण मला सारंगचा हा स्टँड आवडला बरं कारण त्याचं बोलणं पण आवडलं. तर इकडे ऋषिकेश आणि जानकी विचार करतायत बघितलंच ना ओवीचं लक्ष किती असतं म्हणजे लहान मुलांचं लक्ष किती आहे आणि त्यांना आता सगळं कळायला लागलंय. आत्ताची पिढी फॉरवर्ड आहे आणि सगळं कळतंय. बघितलंच तिनं कसं बोलली असं वगैरे तो म्हणत असतो. पण लगेच जानकी म्हणते त्यांना सगळं कळतंय ते मान्य आहे, त्यांचं बारीक लक्ष आहे हे सुद्धा मान्य आहे मला. पण आपण त्यांना निगेटिव्ह गोष्टी ज्या दिसतात त्या न दिसू देता पॉझिटिव्ह गोष्टी आणि चांगल्या गोष्टी कशा दाखवायच्या हे आपलं अंडरलाईन केलं पाहिजे किंवा या पॉझिटिव्ह गोष्टी त्यांना दाखवल्या पाहिजेत असं इथे त्यांचं बोलणं चालू आहे. आणि ऐश्वर्याचं आजचं वागणं ऋषिकेशला सुद्धा आवडलं नाही आणि ते प्रेक्षकांना उद्याच्या भागात एक वेगळीच मजा बघायला मिळणार आहे बरं का. काय होणार आहे उद्याच्या भागात तर जो काही ऐश्वर्याने पराक्रम केलेला आहे तो तिच्या डॅडींवरच उलटला. आता नेमका काय पराक्रम करते ऐश्वर्या ते बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल. आणि हो तुम्हाला जर सिरियल रिव्ह्यू आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघत राहा सिरियल घरोघरी मातीच्या चुली.